अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणती माहिती सांगणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये उपवास कधी करायचा, उपवासासाठी कोणते पदार्थ खायचे आणि उपवास कधी सोडायचा ही माहिती तुम्हाला देणार आहे। तसेच उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडायचा याची सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। ही संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। यावर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी या दिवशी म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री हे व्रत केले जाणार आहे। म्हणजेच 26 फेब्रुवारी दिवसभर हा उपवास आपल्याला धरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे। या दिवशी भगवान शिवशंकराची आराधना आणि पूजा करून या व्रताची सुरुवात केली जाते। या दिवशी भगवान शिवशंकराची आराधना आणि हे व्रत केल्याने आपल्या जीवनामध्ये अपार सुख समृद्धी आणि पुण्य प्राप्त होते। बऱ्याच ठिकाणी हे महाशिवरात्रीचे व्रत केले जाते। या व्रताचा उपवास हा 24 तास केला जातो। म्हणजेच आपल्याला बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी धरलेला उपवास हा दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी हा उपवास सोडायचा आहे। या दिवसामध्ये तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे। त्याचप्रमाणे ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा तुम्ही मनोभावे जप करू शकता। तुम्ही जर मनोभावे आणि मनापासून या मंत्राचा जप केला तर नक्कीच तुम्हाला या व्रताचे फळ मिळेल। तुम्ही जी पूजा करता ती फक्त मनोभावे आणि प्रसन्न मनाने करायची आहे। म्हणतात ना, भोले बाबा अतिशय साध्या पद्धतीने सुद्धा आपली पूजा मान्य करून घेतात आणि आपल्यावर प्रसन्न होत असतात। त्यामुळे या व्रताचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। फक्त मनोभावे आणि मनापासून देवाची प्रार्थना करा। यामुळे प्रसन्न मनाने तुम्ही केलेली साधी भोळी पूजा सुद्धा भोलेनाथ मान्य करून देतात आणि या व्रताचे फळ देत असतात। त्याचप्रमाणे ज्यांना उपवास शक्य होत नाही, लहान मुले, वृद्ध माणसे, आजारी माणसे अशा लोकांनी मनातल्या मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि मनापासून भोलेनाथाची सेवा करायची आहे। त्यामुळे भोलेनाथ तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला या व्रताचे नक्कीच फळ मिळेल। बघा, हे व्रत 3 प्रकारे केले जातं। एक म्हणजे निर्जळी व्रत। निर्जळी म्हणजे कडक उपवास। या दिवशी पाण्याचा एकही थेंब घेतला जात नाही असा उपवास म्हणजे निर्जळी उपवास। परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनीच हा उपवास करायचा आहे। ज्यांना शक्य नाही अशा लोकांनी हा उपवास करण्याची आवश्यकता नाही। दुसरं व्रत म्हणजे फलाहारी व्रत। फलाहारी उपवास म्हणजे या दिवशी लोक दूध आणि फळांचे सेवन करतात। त्यामुळे या दिवसामध्ये फक्त फळे खाऊन हा उपवास धरला जातो। उपवास करताना आपण शरीर शुद्धीसाठी उपवास करत असतो, परंतु स्वच्छ मनाने आणि शुद्ध अंतकरणाने उपवास करायला पाहिजे। या दिवशी मनामध्ये स्वच्छ विचार असायला पाहिजेत। त्याचप्रमाणे तुम्ही कोणाबद्दलही वाईट विचार करायचा नाही। याचबरोबर तुम्ही कोणाबरोबर भांडण द्वेष करायचा नाही। त्याचप्रमाणे स्वच्छ मनाने आणि निर्मळ अंतकरणाने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। या व्रताच्या दिवशी तुम्ही आपला जास्तीत जास्त वेळ हा भोलेनाथाच्या सेवेत घालवावा। त्याचप्रमाणे सतत श्री भोलेनाथाचे नामस्मरण करावे। ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करावा। यामुळे भोलेनाथ प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण करतील आणि तुम्हाला तुमच्या व्रताचे फळ नक्कीच मिळेल। त्याचबरोबर बघा, गाव बदललं की तेथील पद्धती सुद्धा बदलल्या असतात। त्यामुळे हे पदार्थ खाल्ले नाही पाहिजेत, हेच पदार्थ खायला पाहिजेत असे प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात। परंतु महाशिवरात्रीच्या या व्रतामध्ये उपवासाला हे चालत नाही, ते चालत नाही, या प्रत्येक गावातील वेगवेगळ्या पद्धती आपल्याला ऐकायला मिळत असतात। त्यामुळे कोणते पदार्थ उपवासाला चालतात आणि कोणते चालत नाहीत याबद्दल आपल्या मनामध्ये शंका निर्माण होत असतात। बघा, महाशिवरात्रीच्या या व्रतामध्ये बऱ्याच लोकांना माहीत असेल की वरई म्हणजेच भगर ही उपवासाला चालत नाही।
त्यामुळे महाशिवरात्रीच्या या व्रतामध्ये भगरीपासून बनवलेले कोणतेही पदार्थ तुम्हाला खायचे नाही। त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही चुकूनही मांसाहार करायचा नाही। त्याचप्रमाणे या उपवासाच्या दिवशी तुम्हाला कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे। म्हणजेच या दिवशी तुम्हाला अंडी मटण मासे या कोणत्याही पदार्थाचे सेवन करायचे नाही। बघा, आपण श्रावण महिन्यामध्ये एक महिनाभर जसा आपण मांसाहार वर्ज्य करतो, बघा त्याप्रमाणे तुम्हाला महाशिवरात्रीच्या या व्रतामध्ये एक दिवस हा मांसाहार वर्ज्य करायचा आहे। अगदी याचप्रमाणे तुम्ही महाशिवरात्रीच्या या व्रतामध्ये सुद्धा या गोष्टीचे पालन करायचे आहे। बघा, म्हणतात ना, भोलेनाथ हे भोले आहेत, त्याचप्रमाणे ते क्रोधी सुद्धा आहेत। बघा, तुम्ही या पवित्र व्रताच्या दिवशी या पदार्थाचे तुम्ही चुकूनही सेवन करू नका। जर या पदार्थाचे सेवन केले तर भोलेनाथ क्रोधित होऊन तुम्हाला या व्रताचे फळ मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही या पवित्र दिवशी या पदार्थाचे सेवन वर्ज्य करावे। त्याचप्रमाणे तुम्ही महाशिवरात्रीच्या या दिवशी जास्तीत जास्त भोलेनाथाची सेवा करायची आहे। त्याचप्रमाणे तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत जप करायचा आहे। म्हणतात की या व्रताच्या दिवशी जागरण करून भोलेनाथाची सेवा करायची आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी जागर करून भोलेनाथाची सेवा करायची आहे। या दिवशी तुम्ही जागर केले तर नक्कीच तुम्हाला पुण्य लाभेल। आणि जास्तीत जास्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। बघा, या उपवासामध्ये तुम्हाला वरई म्हणजेच भगरीचे कोणतेही पदार्थ खायचे नाहीत। त्यामुळे तुम्ही भगर सोडून इतर कोणतेही पदार्थ खाऊ शकता। त्याचप्रमाणे तुम्हाला हा उपवास दिवसभर करून रात्री सुद्धा करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे। बघा, दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास हा दही भात खाऊन सोडायचा आहे। म्हणजेच तुम्ही सात्विक अन्न खाऊन हा उपवास सोडायचा आहे। त्यामुळे या व्रताचे फळ तुम्हाला मिळणार आहे। म्हणजेच उपवास सोडताना तुम्हाला मांसाहार पदार्थ किंवा मसाल्याचा पदार्थ वर्ज्य करायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्ही वरण भात किंवा एखादा गोडाचा पदार्थ बनवला असेल तर तो उपवास सोडताना खायचा आहे, किंवा तुम्ही जी काही पोळी भाजी केली आहे त्यावर सुद्धा उपवास सोडू शकता। बघा, बऱ्याच ठिकाणी उपवास सोडताना कांदा उपवासात घेतला जातो, परंतु उपवास सोडताना कांदा वर्ज्य करावा। उपवास सोडताना तुम्ही सात्विक जेवण करायचं आहे। त्यामुळे या व्रताचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल। बघा, महाशिवरात्रीच्या या उपवासामध्ये कोणते पदार्थ खायचे, उपवास कसा करायचा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे। बघा, ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।